नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आमच्या 5 एकर तूर शेतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आम्ही आमच्या तुरीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. मागील तूर लागवडीचे व्हिडिओ तुम्ही भरभरून पाहिले आणि खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मित्रांनो, सर्वात आधी एक आनंदाची बातमी सांगतो. आमच्या 5 एकर तुरीची उगवण अतिशय चांगली झाली आहे. जवळपास संपूर्ण शेतात एकसारखी उगवण दिसत आहे. रोपे निरोगी आहेत आणि सुरुवात खूप समाधानकारक झाली आहे. पण एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. तूर पेरणी झाल्यापासून आमच्या भागात एकदाही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. सुरुवातीला पेरणी झाली तेव्हा थोडा ओलावा होता, त्यामुळे उगवण चांगली झालेली आहे. पण त्यानंतर पाऊसच गायब झालेला आहे. अशा परिस्थितीत जर आपण पाण्याचं नियोजन केलं नाही तर उगवण चांगली असूनही झाडाची वाढ खुंटू शकते. म्हणून आम्ही वेळ न दवडता आज संपूर्ण 5 एकर तुरीसाठी ठिबक सिंचन बसवून घेतलं. सुदैवाने आमच्या विहिरीत अजूनही पुरेसं पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या पाण्याचा काटकसरीने आणि योग्य वापर करण्यासाठी ठिबक हा सर्वोत्तम पर्याय वाटला. आज हे काम करताना मी, माझे वडील, माझा भाऊ, माझ्या चुलत भावांची 3 मुलं आणि माझे 2 भाचे सगळे मिळून शेतात मेहनत घेतली. एकतर काम करण्याची मजाच वेगळी असते आणि बारक्यांच्या मदतीने ठिबक जे अंतरण्याचे काम जलद झाले आणि सोपे झाले. घरच्यांच्या मदतीमुळे संपूर्ण काम व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण झालं. या शेतात आम्ही श्रीराम इरिगेशन कंपनीची ड्रीप बसवली आहे. आम्ही तूर 8 फूट अंतरावर लावली आहे. त्यानुसार ड्रीप लाईन ही 8 फुटावर आम्ही टाकलेली आहे. यामुळे प्रत्येक झाडाला समान प्रमाणात पाणी मिळेल, पाण्याची बचत होईल आणि भविष्यात खतही ठिबकद्वारे देणं सोपं जाईल. मित्रांनो, आम्ही फक्त आजचा विचार केलेला नाही तर पुढच्या वर्षाचाही विचार केला आहे. जर पुढील वर्षी या शेतात मका लागवड केली तर या 2 ठिबक लाईनच्या मध्ये फक्त 4 फुटावर आणखी एक लाईन टाकायची. म्हणजे हीच ड्रीप व्यवस्था मक्यासाठीही तयार होईल. त्यामुळे पुढच्या वर्षी पुन्हा संपूर्ण ठिबक बसवण्याचा खर्च वाचेल. एकदाची केलेली गुंतवणूक 2 पिकासाठी उपयोगी पडेल. आता आमचं पुढचं लक्ष आहे पाण्याचं योग्य नियोजन करून तुरीची जोरदार वाढ करून घेणं. पुढील काही दिवसामध्ये पाणी किती द्यायचं, खत कधी द्यायचं, तण नियंत्रण कसं करायचं याचं संपूर्ण नियोजन आम्ही करणार आहोत. आणि हो, अनेक जणांचा एकच प्रश्न असेल, या ठिबकचा एकूण खर्च किती आला? मित्रांनो, त्यासाठी थोडा संयम ठेवा. पुढील व्हिडिओमध्ये आम्ही प्रत्येक वस्तूचा खर्च, पाईप, इनलाईन, कॉक, मजुरी आणि एकूण किती खर्च आला याचा संपूर्ण हिशोब तुमच्यासमोर ठेवणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ अजिबात चुकू नका. तसेच या 5 एकर तुरीचा प्रत्येक टप्पा, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फवारणी, फुलोरा, शेंगा लागणे आणि शेवटी काढणीपर्यंतचे सर्व व्हिडिओ या चॅनलवर नियमित येणार आहेत. जर तुम्हाला शेतीतील खरे अनुभव, प्रत्यक्ष खर्च आणि जमिनीवरचं वास्तव पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या भागात पाऊस झाला का आणि तुम्ही तुरीची पेरणी केली का, हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी. थँक्यू.